राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे करता हरि ज्ञान देव विनायक साक्षरे नाम विस्मृतम् येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साक्षरं विख्यातं ज्ञानदानं विनायकं वन्दे भगवन्तं हरिपुत्रे ज्ञान प्रताप विलसद्वचनं प्रपञ्च अद्वैत भाव पटुताहितौधीरस्य ज्ञानेश्वर भगवान् अवतीर्णेनु श्री रंगनाथ लटीके हसे लटीके रडे लटीके उडे लटीके आपे लटीके माझे लटीके तुझे लटीके मुझे लटिक्यांचे लटिके गाय लटिके ध्याय लटिके जाय लटिक्यापे लटिका भोगी लटिका त्यागी लटिका जोगी जग माया पोरायला काढून दिले भया लटिका तुका लटिक्या भावे लटिके बोले लटिक्यापे लटिके माझे लटिके तुझे लटिके मुझे लटिक्यापे बऱ्याचशा भंगामध्ये जगताचा हिशोब जगताचा निर्णय साधू संतांनी लाभलेला आहे त्या निर्णयापर्यंत आपल्याला पोहोचायचे साधू संत जगताचा निर्णय लावल्याशिवाय जीवाला होत नाही जीवानं जर जग पाळलं ना तर जीवाचं वाद बघा त्यांनी जग पाळलेलं आहे का
ते परिश्रान आहे. इतकं संतांनी उघड सांगितलंय तरी सुद्धा आपण अर्थकार त्या शब्दाच्या अर्थकार मन करीतच नाही आणि एकमेकाच्या शब्दाच्या अर्थकार केल्याशिवाय राहतच नाही. एकमेकाला आपण काहीतरी दिसणारी जाणणारी समजले, दोन्ही एकत्रित केले. दोन्ही दोन येते, जाणणारा दिसणारा नाही आणि दिसणारा जाणणार नाही का. आणि एकाच्या ठिकाणी दोन रूप आहेत कल्पित, तर ते सद्गुरूच्या सानिध्यात निवडता येतात. जीवाला दोन रूप आहेत, परमात्म्याला बी दोन रूप आहेत. सद्गुरू परमात्म्याचं रूप, पण जीवाचं रूप परमात्मा रूपानं दाखवित असताना तर त्वम आणि आशी एक महावाक्य वेदाचं सार आहे. तर त्वम आशी, तत् म्हणजे ते ईश्वर, त्वम म्हणजे तुम्ही जीव आणि आशी म्हणजे दोन्ही एक आहात, असं वेदाचं महान वाक्य तिकडून सोडलेलं आहे सद्गुरूंनी. सद्गुरूकडे गेल्यावर सांगितलं, महाराज आम्हाला दुःख नकोय, वाचता करा आमचं पिकांचं. त्यांनी विचार केला, दुःख तुमच्या ठिकाणी नाहीच आणि तुम्ही जे ठरवले ते कल्पित गेले उभं तुम्ही. मग आता तुम्ही तर परमात्मा आहेत, तुम्ही आमचं दुःख दूर करा म्हणता. तुम्ही तर त्वम आसी, ते तो आहे. आणि आता त्या तू मध्ये दोन भाग आले. तत् शब्द वाच्यार्थानं ईश्वर आहे आणि लक्ष्यार्थानं ब्रह्म आहे. वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. आणि त्वम बद्दल बी दोन अर्थ आहेत. त्वम बद्दल वाच्यार्थ जीव, लक्ष्यार्थ कुठंच. आणि आता ह्या दोन्हीच लक्ष्यार्थानं एक आहेत, वाच्यार्थानं नाही. लक्ष्यार्थानं कुठंच आणि ब्रह्म एक आहे. म्हणून लक्ष्यार्थानं तुम्ही आम्ही एक आहोत. ईश्वर तुम्ही आम्ही इतके नाहीत, सगळे मिळून एक आहे. पण आता आपल्याला आपण श्रवणाचेच अधिकारी नाही तर तत्वज्ञानाचे अधिकारी कधी व्हावा. म्हणून पारमार्थात पाय टाकल्यावर, पारमार्थाला लागल्यावर पारमार्थात काही साधन आहेत, काही बहिरंग साधन आहेत, काही अंतरंग साधन. बरं, आता आपण कोणत्या साधनावर आरूढ आहेत? परमार्थाला लागलोत आपण, पण परमार्थातल्या बहिरंग साधनेवरतीवर आरूढ आहेत. बहिरंग साधना, यज्ञ यागादी कर्म उपासना ही बहिरंग साधना आहे परमार्थात. आणि या बहिरंग साधनेचा उपयोग जर केला निष्काम भावनेनं तर अंतकरण शुद्ध होत आहे. असू द्या बहिरंग आसना, निष्काम भावनेनं जर पूर्ण कर्म आणि उपासना जर झाली तर अंतकरण शुद्ध होत. आणि सकाम झाली जर तर स्वर्ग नाही तर संसार, हे दोन फळं प्राप्त होतात. पण स्वर्ग बी भेटायचं असलं तर शरीर सुटल्यावरच, आणि पुढचा संसार भेटायचा असला तरी शरीर सुटल्यावरच. दोन्हीकडे बी असो, तुम्ही संसार मागितलेला असला देवाला तरी तो पुढच्या जन्मात, या जन्मात नाही मिळणार. आणि तो कोणत्या देहात मिळेल हे काही सांगता येत नाही. कोणताही देह, स्वर्गातला फक्त इंद्राचा देह मिळेल, पण त्याला 100 याग करावं लागतो, यज्ञ करावं लागतात. त्यावेळेला बिनचूक झाली पाहिजे ते, त्यावेळेला त्याचा नंबर लागतो स्वर्गामध्ये. आणि जवळ जवळ गेल्यावर कोणी त्याला विघ्न करते, पुन्हा ते कडील जाऊ देत नाही. यज्ञ एक दोन यज्ञ राहिल्यावर त्याच्यावर कोणाचं ध्यान नसतं. इंद्राला जाऊन उलट सांगतात, आता यज्ञ होत आले त्यांचे, नाही का, ती यज्ञात सक्सेस झाले की यायला चाकवं लागतं बाजूला, ते काही विघ्न करतात. हा, त्या बहिरंग साधनात, त्या बहिरंग साधनाला जर आपण निष्कामतेनं जर हाताळलं आपण तर बघा अंतकरण शुद्ध होईल. आणि शुद्ध झालेली अंतकरणातले माणसं श्रवणाचे अधिकारी. बहिरंग साधनाशिवाय अंतरंग साधना करतात. काय सांगायले संत तुम्ही, तुमचं लक्ष तुमचं बहिरंग साधनाशिवाय अंतकरणाकडे तुमचं जर नाही जाता आलं तर तुम्हाला जर माहित झालं की साधन बहिरंग आहेत, हे अंतरंग आहेत, इतकं जर माहित झालं जर तुम्हाला, तर कशाला करता आलं? आपण जे करायलो ते बहिरंग नाहीतच असं आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि वास्तविक पाहता परमात्मा प्राप्ती करता नाही, ते संसार करताय असं आपण ठरवलेलं आहे. आपण जे करतो साधन ती परमात्मा प्राप्ती करता का संसार भेटाय करत्या?
संसार प्राप्त होण्याकरता मग बहिरंग अंतरंगाचा प्रश्नच नाही राहिला, नाही का? म्हणून ते बहिरंग साधन जर करू लागलो तर अंतकरण शुद्ध होऊ शकत नाही. संसार मिळेल पण शरीर सुटल्या, शरीर पातानंतर निष्काम जर केले तर मग मात्र या जन्मामध्ये चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झालेला माणूस सर्वांचा अधिकारी, श्रवणातला अधिकारी होईल नाही तर मग त्याला चित्त शुद्ध झाल्यावर त्याला विवेक आठवत. अगोदर पलीकडे 4 साधन राहिले: विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्ष इच्छा. विवेक जर त्याला चांगला दर्जेदार निर्माण झाला, नाही का, की आत्माच एक कसा आहे, शाश्वत आहे, खरा आहे, शाश्वत आहे आणि स्थिर आहे. त्याच्या व्यतिरिक्त सगळं असत्य बी आहे आणि चंचल बी आहे. सारा विचार करा. हा, सारा विचार करा. विवेक पहिली पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात म्हणून विशेष अति आदरू विवेकावर. विवेक निर्माण होणं, विवेक निर्माण झाला त्याला कळलं की सत्य वस्तू ही आहे आत्मा आणि ती पुन्हा स्थिर आहे, तिच्यात बदल होत नाही. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात वस्तू चंचल बी येतात आणि असत्य बी येतात. कोणती वस्तू सत्य आहे? असा जर आत्मा आहे, असाच आत्मा प्राप्त होण्याकरता बाकीचे अनात्म जे पदार्थ आहेत त्याच्याबद्दल त्याग, त्याबद्दल वैराग्य निर्माण होत. आणि वैराग्य विवेक, पहिलं साधन आहे विवेक, नंतर मग वैराग्य जर आपण निरखून पारखून जर स्वीकारलं तर मग माणूस समाधी शतकाकडून निघत. इंद्रियांना जिंकायचंय, वासनेला जिंकायचंय, नाही का? श्रद्धा, उपरम, उपरती तिला स्वीकारायचे, उपरम, तितिक्षा, समाधान, हे सगळे साधन युक्त झाले की मग मात्र मुमुक्षुत्व निर्माण होत असते, मोक्षाची इच्छा. आणि मुमुक्षुत्व निर्माण झालं की मग तू झाला श्रवणाचा अधिकारी. त्याच्याचा अधिकारी झाला आता श्रवणाचा. आता बहिरंग साधन, देवाला नैवेद्य, कर्म उपासना म्हणजे सगळी बहिरंग साधन. ती जर अंतकरणात स्वच्छ झाली, तिनं जर सकामतेनं नाही तिला हातळ, जर निष्कामतेनं हातळ जर अंतकरण सिद्ध झालं तर विवेक वैराग्याकडून मुमुक्षु पर्यंत जाता येतं. मुमुक्षुच्या दशेला गेलेलाच माणूस श्रवणातला अधिकारी. काहून इतके सत्य होतात, एवढे खर्च करतात, किती लोक निवडतात, श्रवणच घडत नाही लोकांना. कारण विवेक वैराग्य समाधी षटक नसतं, मोक्ष इच्छा नसते, काहीतरी इच्छा असते, विनोद ऐकायचा आहे, विनोद हसायचा आहे, जाऊ दे पैसे. पण महाराज झोपू दिलं नाही महाराजांना 2 तास आणि कुंकड गेले तर पत्ता लागला नाही. सगळ्यांच्या भावना आहे बस. मग ते गाणारे गुणीजन लोक सगळे त्या सोहळ्यामध्ये नाचतात, सगळे पावले खेळतात, हरिपाठ, काय हरिपाठ ते गोंधळ्याच्या प्रकारचे चाली, सगळं गाव, पुऱ्या गाव, काही गावानं जातो आम्ही सध्याला, तर त्या गावात सगळं गुप्त दिलेलं असते स्वयंपाकात. पण या बाईला चहा शिवाय चूल पेटायची गरज नाही. घरच्या करता चूल पेटायची म्हणलं तर फक्त चहाच. आलेली पाहुणी त्या दोन्ही टाइमचा स्वयंपाक तिकडच असतो बस. ते पेशल लावून दिलेले लोक. ह्या बाया हरिपाठाला मोकळी असतात, माझ्या रामायणाला, कथेला, भागवताला सगळ्यात मोकळी असतात. मोकळे असून त्यांनी श्रवण घडायले का? खर्च किती व्हायला लागलाय श्रवणात, कारण अधिकारीच नाहीत श्रवणातले. श्रवणातले अधिकार नसल्यावर मनन कोण करणार आहे, चिंतन कोण करणार आहे, त्याचा ध्यास, निधी ध्यास कोण करणार आहे? आणि निधी ध्यासानंतर तत्व पदार्थ शोधन, कुठं राहिला परमात्मा प्राप्तीचं ध्येय. तिथपर्यंत जर गेलो आपण तर आपण त्या स्टेपला गेल्यावर मग हे संतांचे शब्द कळायला मोकळं असणारं वातावरण निर्माण होतं. विशाल सगळ्याला कोणालाही कळू शकतो. पण पहिलं आपण अधिकारीच नाही. आणि काल तर तुकोबाऱ्या सांगून गेली सकाळची येथे, कालच्या भागात सांगितले सगळ्यांना अधिकार. श्रवणाचा नाही सांगितला, नामाचा सांगितला. कलियुगी उद्धार हरिचरण. आणि नामस्मरणावर फार भर देतात, कारण नाम हे परमात्माच आहे. नाम आणि परमात्मा, नाम वैकुंठ बी आहे, परमात्म्याचं स्वरूपी आहे, परमात्म्याचं नाव बी. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, वैकुंठ नाम बी आहे, परमात्मा बी आहे. कारण नाम त्याचं रूपच आहे देवाचं. म्हणून त्या नावात एवढी शक्ती. घेतलं नाव की अंतकरण स्वच्छच करतं, निष्काम भावनेने घेतलं, चेक करतं. कारण परमात्मा शुद्ध आहे, त्याच्या नावानं अंतकरण शुद्ध होतं तात्काळ, लवकरात लवकर. साधन सोपं आहे, त्या साधनानं मोक्षत्व निर्माण होतं.
श्रवणाच्या अधिकारी होतो. श्रवण घडल्यानंतर तत्त्वम असी ते तुम्ही आहात. पण त्याच्यातलं लक्षार्थ वाचार्थ लक्षात येतो आणि लक्षात वाचार्थ लक्षात आला की माणूस सद्गुरूच्या सानिध्यात जातो. पण सद्गुरूच्या सानिध्यात गेला माणूस की पटकन त्याला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होतं. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान झालं की मग त्याला सगळं हे प्रमांड असतानाच खरं वाटणं त्याचं बंद होतं, खोटं वाटायला. आपण शरीरानं देव नाही, फक्त तत्वानं देव. तत्वानं देवी आणि शरीर आपलं स्वरूपच नाही. आपण वागण्यामध्ये आपण हितवर जागा व्हायला पाहिजे. शरीर हित जर ठरवलं तर मग घर दार आपलं हित झालं. आपण आत्मा आहे. शब्दाचा अर्थ आहे. त्या शब्दाचा अर्थ आपण आत्मा आहे हे पण आपलं हित करू शकते. कोणीही ढोबळ माणूस त्याला सहज करू शकते. जर आत्मा आहे तर या आत्म्याचे काही संबंधी नाही. आत्म्याच्या संबंधी आहेत का शरीराच्या संबंधी आहेत. आणि तुम्ही हित करायला म्हणजे शरीर राखून तुमचं हित कधीच होऊ शकत नाही. तुम्ही आत्ता नवरा नाहीत मुडत आहेत. जवानीतच का म्हातारे झाल्यावर आत्ता वर्ग नाहीत तुम्ही म्हणूनच तर नाही म्हणा. देव जर सगुण परमात्मा आहे, आपण का नाही परमात्म्यानं सगुण रूप धारण केलेले सगुण परमात्मा नाही. कोणी सांगितले परमात्मा त्याला तिकडे खाली कशाला आणली याला तिकडे जर तुम्हाला सोबत आज कोणाचं वर्ग आहे. हरी हरी कोणाचं आहे. ज्ञान मग ढवळ्याचं म्हणतील का ते बाईचं नाव घेतील. बाईचं म्हणतील काय आता खाली खाली आणो म्हणजे आमच्या बायकोचा पोरगा आहे. तर घेऊन चालली परत आहे म्हणजे आमच्या बायकोच आहे. बायकोच आहे निर्गुणाकडे आणा याला त्या निर्गुणाकडे द्या. त्याला नका खाली आणू. आणि तुम्ही माऊलीचे शब्द वा सगुण निर्गुण एक तर सगुण हे जोडेलं खरं नाही ते. आणि त्या निर्गुणानं आकार धारण केलाय सगुणाचा. कारण त्याला व्यवहार करायचा आहे. सगुणाचा आकार धरल्याची व्यवहार करता येत नाही. निर्गुणाचा व्यवहार कसा होईल. निर्गुणाला व्यवहार करायचं म्हटलं की सगुण व्हावं लागतं. आणि मग सगुण काय घेतलं सोंग आहे त्याचं रूप नाही ते. म्हणून ते सगुण निर्गुण तुम्ही पाय बाकी नाथांच्या काठपाठात महाराज म्हणतात नाही महाराज काय म्हणतात बहुरूपी धरी संन्यासाचा वेळ पाहून तयाचं धन देते. बहुरूपी त्यानं संन्यासाचा वेध घालतात. आणि आले गावामध्ये भिक्षा मागायला दाढी गडी पोशाख पिशाख सगळं नाही. बाबा आले तेच म्हणतात. बाबा झालं तिकडं औंढ्याला तिकडून आले बाबा तिकडे बाबा झाले काशीला बाबाला वाढा काही आणि त्याला सोंग घेतलंय का ते बाबा आहे सोंग. आता ह्या बाईने तू वाढायला आणलं तिथं संन्यासाला वाढलं का बहुरूपयाला नाही संन्यासी म्हणून बहुरूपयाला वाढलं. हेतू काय होता. आता नागपरत काय लिहिले संन्यासाला नाही बहुरूपयाला असं वाक्य केले जातं. कारण ते बहुरूपी धरी संन्यासाचा वेळ पाहून ताई असं धन दिले संन्यासाला नाही दिले बहुरूपयाला. बाईनं बहुरूपयाला नाही बाईनं दिले संन्यासाला पण संन्यासाला गेलं संन्यासी म्हणून दिलं पण ते बहुरूपयाला दिलं. हा संन्यासी म्हणून गेलं पण बहुरूपयाला दिलं. तसं नाथ महाराज म्हणतात तुम्हाला आम्हाला नाही का. तसं तुम्ही सगुणाची सेवा करले का निर्गुणाची निर्गुणाचीच करायची. निर्गुण सेवे पदार्थ पात्र आहे ठीक आहे. ते काय आहे सेवे सेवक भाव आहे ना. तर आपण त्याचे सेवक आहे. ती सेवे असताना मूर्ती निर्गुणाची म्हणून निर्गुणाला खाली नाही आणायचं. सगुणाला निर्गुणा करण्यात हे सगुण काही निर्गुणाचे हे एका कापूसच आहे. हे सगुण आलं आंगड कापूस निर्गुण आहे. कापूस हे कारणाकडे यायचं का कार्याकडे आणायचं. कापूस कार्याकडे आणायचं कारणाकडे यायचं. पण सगुणाचं कारण निर्गुण आहे का निर्गुण आहे. सगुण कारण थोडंच आहे नाही का. कार्य कारण रूप असतं ना. कार्य कारण गाडग चिखलाच आहे मातीच आहे. माती त्याचं कारण आहे म्हणून कारणात घेऊन घातलं पाहिजे. आता कोणत्याही संतांचं वाक्य घ्या एकच सांगणार. साधू संत एकच सांगतात. आता ते एकच सांगतात
आणि ते सांगतात तर त्यांच्या सांगण्याचा फार मोठा घेतोय आपण. त्यांच्या सांगण्याचे अधिकारी झालो पाहिजे. ते म्हणतील तसं निश्चित मान्य केलं पाहिजे आपल्या मनात. आता आपण तसे त्यांची सेवा जर केली, ईश्वराची सेवा केली, संतांची सेवा केली, तर आपल्या शब्दाच्या मान्यतेच्या लायक होतो. लायक झाल्यावर आपण ते म्हणतील त्याप्रमाणे आपला होकार झाला पाहिजे. आता तुकोबराच्या मंगात आपल्याला सांगायचे बाबा की लतिके रडे लतिके हासे, काय म्हणतात, लतिके हासे लतिके रडे लतिके उडे लतिक्या पे. जे व्यवहारामध्ये तोंडात मातून जाऊन सर कष्ट करायचे आणि गेलं की रडायले, आलं की हसायले, नाही का, आणि इमानदारी वाचायले. सगळेच नाहीत पण आहेत काही माणसं हेमंतीच्या ताटाला हाकलं नवऱ्याने काही माणसं असतील थोडे, त्यांच्यावरच हाती चालू आहे. खरं म्हणजे लबाडावर नाही चालू, असतील लबाड जास्त असे बरेच. आता कोणाला वाटत नाही आपल्या इमानदारीचं कळकळीचं गेलं हो कष्टाचं होतं बरं. आणि आता त्याचा ते धन जमा केलेलं बी खरं नव्हतं आणि त्याची इमानदारी खरी नाही, त्याचं रडणं बी खरं नाही, आणि यानं गेलं कसं यानं गेलं हे बी खरं नाही. व्यवहार तर झालाय बेमानकीचा, चोराचा बेमानकीचा झाला, ज्याचा गेला त्याचा इमानदारीचा झाला. झाला कसा पाना, इतके साधू संत सांगतात पण आपण संतांच्या बोलण्याकडे लक्ष देतच कुठं जीव लावून, नाही का, जितकं भ्रांताच्या बोलण्याकडे जीव लावून करतो आपण तितकं संतांच्या बोलण्याकडे जीव लावून बघत नाही. म्हणून तुमच्या पुढचा पदार्थ, तुमच्या पुढच्या वस्तू, तुमच्या पुढच्या वस्तू जाणणारे इंद्रिये, तुमच्या आपल्या समोरच्या वस्तू जाणण्यात येण्याचं ठिकाण, हे सगळं भलट भलट कसं आहे म्हणायलाच आहे, फक्त असायला मुळीच नाही. पण ताग याच्यातला पदार्थ घ्या, हे पदार्थ हा आहे म्हणा. आहे म्हणतात किती नाही नाही असतं त्याच्या पुढे. कारण कोणा म्हणा मालक, श्वास केला की मालक का, माझा श्वासामुळे मालक म्हणावा, तर बगर मालकाच्या लायकीचे सगळे त्यांचे श्वास चालू आहे, ते सगळे मालकच का, नाही का. म्हणून काहीच म्हणता येत नाही, पण त्याच रूपात पण त्याच स्थितीत अमुक अमुक हे असं नाव घेतात. कारण एकमेकाचा त्याला आधार आहे, तो आधार काढून घ्यावा की गेलं, आधार काढून घेतलं की संपत, नाही का. आता शरीराला प्राणाचा आधार आहे, शरीराला कशाचा आधार आहे बसतो आपण, प्राणाचा, आणि प्राणाला मनाचा आधार आहे का. प्राणाला आधार कोणाचा आहे, किती श्वास झाले, त्या श्वासाचा किती कालावधी आहे, एका तासात, एका दिवसात किती कालावधी, हा सगळा कुठे हिशोब आहे, शरीराचा बी मनाचा बी श्वासाचा बी मनात हिशोब आहे. मग त्या शरीराला आधार पहिला श्वासाचा आहे, पण शरीराला श्वासाला आधार मनाचा, आणि मनाला आधार बुद्धीचा आहे, बुद्धीला आधार आपला आहे, आत्मस्वरूपाचा. आपल्याच आधारावर सगळं चाललं, आणि आपल्याच आधारावर सगळं चाललं. आणि आता पदार्थ खरे का इंद्रिय खरे, श्वास खरं आहे का, शरीर खरं आहे का, मन खरं आहे का, मीच खरं आहे, मी माझ्याच आधारानं सगळे पण माझ्या व्यतिरिक्त सगळेच खोटे. पूर्ण व्यवहार हा व्यवहार सगळ्यात खोटा व्यवहार आहे. लटिका व्यवहार बरोबर आहे हरिपाठात. कोणाच्या पाठ नाही, कोण ऐकत नाही, कोण म्हणत नाही, सगळे म्हणतात. हरिपाठ निदान सप्ताह असल्यावर तरी सगळे जमा होऊन म्हणतात लटिका व्यवहार अर्धा हा संसार. अर्धा कसा बर हलक्या हलक्याचा गमाठले येत, तसं हलकं भारी त्याच्यात नाहीच, हे का. म्हणून सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. आणि हा लटका नाही जर वळखीला तर ही तुमची चक्कर फुकट होणार आहे, फुकट चक्कर होणार आहे. कारण तुम्ही वळखायलाच आले का जमा करायला. कोणता माणूस याच्यातला संसारातला अधिकारी आहे, कोणताच अधिकारी नाही, कल्पिलेले अधिकारी. खरा अधिकारी कोणीच नाही याच्यातला. आणि वळखायचा कोण अधिकारी नाही, कोणी. आणि मानगडे वळखीला किती राहत नाही. संसार ओळखणं आणि संपन्न संघच आहे, ओळखल्यावर राहत नाही. आणि तो ओळखल्यावर नाही राहिलं की हो परमात्मा या पुन्हा याला डंकच नाही, याच्यातला परमात्मा नष्ट होईल का. नवरीपणा नष्ट होऊ शकतो, मालकपणा नष्ट होऊ शकतो. मालकपणा हा
नक्ता मालकपणा आहे का खरा आहे? नक्ता आणि परमात्मापणा अगदी खरा आहे. हे मड बी गेलं तरी परमात्मापणा जिंदाबाद आहे. गेलं बी मड तरी परमात्मापणा त्याला त्याचं कोणी म्हणावं लागेल का जिंदाबाद जिंदाबाद? सगळ्याचा बात केला त्यानं आहे पण त्याचाच ह्याचाच आहे पण मग असा तुम्हाला आम्हाला साधू संत खऱ्यावर आणतात आणि खऱ्यावर आणलेल्या माणसाच्या संसार लहान असो मोठा असो तमोगुणातला असो सत्वगुणातला ब्राह्मणाचा असू द्या निरा ब्राह्मण पूजातच आहे. दुसरा व्यवहाराचा शाटच नाही ब्राह्मणाला. सोहळ्यातच आहे हमेशा नेहमी चिंतनामध्ये देवामध्ये शेती सगळा ब्राह्मणाचा व्यवहार राजसात नाही का सत्वात नाही सत्वात नाही. आता दुसरा क्षत्रियाचा म्हणा कोणी जीव व्यवहारात उतरल त्याचा व्यवहार राजस व्यवहार सर्रास तो राजस व्यवहारामध्ये सात्विकपणा मुळीच नाही मधामध्ये वधीत तितका तामसपणा येईल कमी जास्त झाल्यावर सात्विकपणा मुळीच नाही असा दुसऱ्याचा व्यवहार आहे. आणि तिसऱ्याचा केवळ तामस व्यवहार आहे. अन्न पिणं आळस झोप दुसरं काहीच नाही तामस व्यवहार आहे. आता ह्या तिन्हीतल्या व्यवहारापैकी चांगला व्यवहार कोणाचा आहे? कुणाचाच व्यवहार खोटाच आहे. ब्राह्मण खरं आहे ब्रह्मरूपानं ब्राह्मण रूपानं बी ब्राह्मण खरं नाही तर व्यवहार कुठं खरा येतो? लेटिका व्यवहार इतरांचा ब्राह्मणाचा म्हणले का खरा? सगळ्यांचा होला कोणाचा सात्विक असो राजस असो तामस असो तिन्ही पणे खोटे व्यवहारात खोट्या लहान पोराच्या खेळात त्या 2,000च्या नोटा असल्या तर त्या जरा बरेच 500 पेक्षा बरेच ना नाही का 500च्या 1000पेक्षा बरेच ना नाही का काही काही येईन का द्यायचं काहीच होत नाही. ब्राह्मणाचा बी सात्विक घेतलं व्यवहार असला तर खोटाच आहे कारण ब्राह्मण खरं आहे ना ब्रह्मरूपाचं खरं आहे. आणि मग तामसातलं बी ब्रह्मच आहे ना तामसातलं बी कसं आहे राजसातलं बी ब्रह्मच आहे बाकी सगळंच वलाटची वलाट खोट आहे. महाराज म्हणतात ब्राह्मण गल्ली आम्ही परतूरला गेलो म्हणले सप्ताह कुठे कीर्तन कुठे म्हणले ब्राह्मण गल्ली देशपांडे गल्लीमध्ये. आता देशपांडे गल्ली तर देशपांडे गल्ली सगळे ब्राह्मणाचे द्वार केले लेकर ते नवरदेव नवरी खेळू लागली नाही का. आता नवरदेव नवरी खेळू लागली पुढे माळ्याची गल्ली लागते जर अलीकडे आल्यावर ते अलीकडं उबाळे ते झाली. आता तिथं पोरापोरीची खेळ खेळ चाललाय नवरा नवरीचा. मला ते लग्न बरं आहे का हे ब्राह्मणाचं बरं आहे का माळ्यात करता इकडे गेलो तर कुंभाराची गल्ली लागली इकडं पुढे गेले होते तिथं तर काही कमीच नाही खापडायला लेकराला खेळायला पाड्या करायला. आता कोणत्या लग्नात जेवलं बरं राहील ब्राह्मणाचे बरं राहील का माळ्याचे बरं राहील का कुंभाराचे बरं राहील नाही का. ते नेहमी लेकर आणि ते लेकर इतके वैरागी युक्त असतात महाराज जर जेवणाचा वेळ झाला आईने आवाज दिला की ते नवड मोडून टाकायला सुद्धा लगेच मोडलं की निघले माझं झालं कळलं म्हणलं की ते काय पाहायला तीच केलं नाही बाकी याचं राहिलं बी असलं याला त्याची काय नाही म्हणताय का रडत येत का ते यायचं काय करावं म्हणून आता लगेच मोडून टाकतील. खापराचे होणं खेळतील लेकरे काय त्या व्यवहारीला बहाणी करायला म्हणतात. अशी स्थिती आहे असं सगळं उभय स्वरूपाचा व्यवहार तसा ते सगळ्यांचा आता कोणाकोणाचा कोणाचा बी असा कोणाचा बी व्यवहार खरा नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार नाही का आणि तो ओळखल्यावर राहत नाही आणि तो ओळखल्यावर हे जीव राहत नाही. ईश्वर तो ओळखीला नाही म्हणून हे जीव आणि हे जीव तर कुठपर्यंत परेशान पुन्हा मनुष्य देह भेटूपर्यंत लागला पुन्हा चान्स मनुष्य देहाचा 84 लक्ष योग्य योग्य योनी फेरा मनुष्य देहाचा वारा मग लागेल मग पुन्हा नंबर लागला तो बी नंबर तर असाच कार्य कोपऱ्याकडे गेला त्याला गेलाच नाही का. नमाज पडून नमाज पाण्याच्या कोपऱ्यात गेला तरी आळू आळूच मेला का काय झाला नाही का काय भानगडे कळायला लागलं का. आणि सगळ्यांचं संप्रदायातलं एकीकरण एक आहे. सगळेच अंगानं परमात्मा आहेत. समजित नाही शरीर समजतात जाती धर्माचे समजतात शरीराच्या धर्माकडे झुकत माणूस हेच आमचं हे तेच आमचा धर्म तेच आमचं कुळ तेच आमचं गोत्र कोणाच्या डोक्यात नाही बसलं सगळ्यांच्या डोक्यात बसलेले. आणि संत म्हणतात सगळ्यांच्या डोक्यात बसलं तरी मुसलमानात आणि इतर लोकात बी रीत आपण व्यवहारीमध्ये म्हणतो जात पाटी म्हणून काय रीत सगळी सारखीच रीत आहे ना सगळी सारखी रीत सगळा व्यवहार सारखाच आहे सगळा व्यवहार खोटा आहे. सगळ्या व्यवहारातले जीव खरे. आता त्या जीवाला खरे यायचंय तर त्याला फक्त कशाने यावं लागेल
त्याला एक तरी व्यवहार कळाला की खोटा आहे म्हणजे नाहीतर मी तरी खरा म्हणून दोन कामं झाली की झालं. देवाकडे हात घालायची गरजच नाही. त्यात काही व्यवहार म्हणल्यावर देवाने केलाय का? देव तर आला तर जोडाला त्यात काही व्यवहार म्हणल्यावर खरा म्हणल्यावर मग तरी देवाला यावं लागेल. एक कोणा केला खरा व्यवहार म्हणलं की ईश्वरानंच केला आणि खोटा म्हणलं की ईश्वरानं केला नाही. आणि ईश्वरानं केला नाही व्यवहार खोटा समजलेला तो खरा असतो, परमात्मा रूपच असतो. आणि तो व्यवहार त्याला खरा बी समजला तरी तो परमात्मा रूपच आहे. खरा व्यवहार समजल्यावर मी तो काही परमात्मा नाही का? आता तो समजित नाही त्याला काय करता येईल नाही का? चिमणी आता नाहीला तर तिच्या समोरचं प्रतिबिंब खरं समजायली कधी तर देवानं पाळी आणली तशी नाहीला तर नाही का? आपण आता म्हणलो आम्ही नामस्मरण करतो तरी पण आम्हाला जे खरंच वाटतं. खरं वाटतं का खरं मानतो आपण? खरं नाही ना ते. तुम्ही नामस्मरण नकावी करो ते खरं नाही ना. नामस्मरण केल्यावर जे खोटं आहे का नाही केलं तरी खोटं आहे. तुकाराम म्हणतात एका अभंगामध्ये ज्ञानोबा ते म्हणतात घुळाबाज ती टाळ हे कुठं कळण्याचं ठिकाण आहे तिथं वैष्णवांचं नामघोष चाललाय. घुळाबाज ती टाळ झन झना नाद रसाळ उदो झाला पाहिली वेळ. वासुदेव म्हणून जाग करतात टाळांच्या नादामध्ये मृदंगाच्या नादामध्ये. उठा वाचे वदा गोपाळ गा उदो झाला पाहिली वेळ. उठा वाचे वदा गोपाळ गा ज्ञानोबारायांचा वासुदेव. अरे अरे वासुदेव तुम्हाला जागे करायला आहे आणि काय म्हणाले ते वासुदेव तर पाहन त्याच्याकड. ज्ञानोबाराय म्हणतात वासुदेवाकडे पहा. वासुदेव काय म्हणायला कैसा वासुदेव बोलतो बोल. कसा बोलायला तो काय शब्दात अर्थ निघायलाय. मला तो जाग करायलाय पण काय म्हणायलाय बाळापोटी माये गेलं. तुम्ही सगळे मायेत गुंतलेले मोकळे माय लहान घरचे का सगळे गुंतलेले माया. आणि तुम्ही जागे झाले की ती माया तुमच्या पोटात शिरू शकते. नाही तर तुम्ही तिच्या पोटातून बाहेर आला समजायला आम्ही लेकरं कोणाचे तरी समजायले की नाही सगळे. हे बी म्हातारा म्हणू शकते मी कोणाला तरी म्हणतात सगळे तर एकच बोलणे वय परत तो लहान असो किंवा मोठा माईच्या पोटातून नाही आलो का आपण. अरे तुम्ही जागे जर झाले तर तुमच्या पोटात पाय शिरण राहणारच नाही ती माया. बाळापोटी माय निघेल आणि बाळाच्या पोटात माय शिरली की जो म्हणत होता आता आपलं काय करे तोच म्हणतो आता मी मरणारा नाही मेले माणूस किती उठवील. माय आटोपली की मरणारा म्हणत होता का ते म्हणत कोण मरणार आहे. म्हणाले तुम्ही मरणार नाही का. आता बसर एकदा बी गेलो नाही आणि हे शरीर आता बसर एकदा बी नाही जगलं. किती होऊन गेले याचे तुकडे. कवळं किराळ होतं लोक मुके घेत होते नाही का. आता याला मुके घेऊ देणार लेकरं कोण चुकवायलेत नाही का. याला घेऊ द्यायलेत का याचे घेतले नाही का. आता याला घेऊ देणार ते गेलं ना ते शरीर करून मुसमुस करीत होत हे बी गेलं. आता माल हलायचं आलंय हे सुद्धा. मग मी कवळं होतं का त्यांची पर होतो काही म्हातारं शरीर नाही. मग तिने येऊन मी वेगळा आहे आणि तिने मी शरीर मरणारे का भ्रांती आहे तिने मरणारे सुद्धा नाही. त्याचं मरण मानणारा पाठ्या मीच आहे आणि भ्रांती मानणारा बी मीच आहे. मरण कोणी मानलंय मी मानलंय काय माहिती त्याला. अण्णा आता मी अनेक कोण आम्ही समजायलो मरणार नाही ते जन्मलेलंच नाही ते भ्रांतीनं आलंय. पुढं भ्रांती का मरणार आहे भ्रांती आहे का. भ्रांती असं वासुदेवाचं म्हणणं आहे. आणि आता पुढे काय म्हणतात ते बघा. मेले माणूस जिथे उठविल वेळ काळाचे प्राचीन. काळाला होता वेळेला काळाला चाललं वेळ काळाचे ग्रासीन. आता हे झालं शहाण्याबद्दल. पण ज्ञानोबा काय म्हणतात याला माहीत झालं म्हणून हेच नाही जाणे आता आईचे त्यावर घ्यायचं सगळे जीव कसे परमात्मा केलं. आता आईसेची कैसेची हे तसं परमात्मा आहे का आईसेची अवघे जन. कारण का होते जाती तयापासून त्या परमात्म्यापासूनच झाले. ते थोडी चर आचर झाले का त्याच्यापासून जगी जग झाले जनार्दन. आणि आता उठा बुद्धीत प्रकाश पडलाय तो प्रगटाला बिंबले भालगा.
असं जाग करतात असं आमचं वासुदेव म्हणायला लागलाय. आणि असं वासुदेव म्हणल्यावर जग राहिलं का? गेल्यावर गेलं का? आत्ताच नाही ठरलं, आत्ताच नाही ठरलं. खोटं म्हणायला पण नाही राहिलं. हे तुम्हाला आम्हाला लटक म्हणायले का नाहीच म्हणायले? स्वप्नातलं लटक होतं, खोटं होतं का? नव्हतंच. नव्हतंच. कोणाला शिकवायची गरज आहे? पोथीतल्याला शिकवायची गरज नाही. रानातल्याला बी आड रानातले बी म्हणत ते नव्हतं तेव्हा. संतांच्या संगतीत म्हणतं का स्वप्न खोटं होतं? नाही. रानात ज्याला कधी पारमार्थाचं ओळख नाही ते सुद्धा म्हणतं ते स्वप्न खरं नव्हतं. मला भासलं होतं म्हणतं का खरं झालं होतं म्हणतं. भासलं होतं. असा हा सगळा विश्वाचा भास खोटा आहे तुकोबारायला सांगायचं. तुकोबाराय कुठून सांगत निघले आणि कुठपर्यंत सांगितलं चालले. याच्यातला भयानक एखाद्यावर प्रसंग आला रडण्याचा, काही बी आघात आला व्यावहारिक, तरी ते व्यावहारिक आघात येतो का ते बी खोटच आहे. आणि ते खोट आहे तर मग याचं रडणं कसं आहे? आणि ते डोळे पुसायला येऊ बाई असं दुखणं कोणालाच येऊ नाही. त्याची बरोबरी कोणतंच दुखणं करीत नाही. यायचं बोलणं बी खरं आहे का खोटं? खोटच. त्याचं रडणं बी खोटच खोटच आहे. त्याला समजणं बी खोटच ते समजणं बी. महाराज काय लहान आघात आहे का हो? कोणावर नाही राव हो नाही का? अरे पाशवधिकार नाही महाराज त्याच्यात शब्द नसून, पण त्या म्हशी एकत्रित येऊन राहिल्या म्हशी राहिल्या दिसल्या. गाई कावळे पाखर नाही ना महाराज रडलेली दिसतात का? नाही का? आणि माणसं रडतात. माणसानं रडाव, रडण्याची पाळी येवा त्याच्यावर. त्यानं प्रत्येक रडणाराकडे ध्यान ठेवा. तू रडू नको, जे खोट आहे ध्यानात घे. सगळेच एकमेकाचे रडणं संपा का रडण्याचा प्रसंग आणा. संपावा रडण्याचा प्रसंग. इतकी ताकद आहे माणसाच्या देहामध्ये, पण त्याला लटक कळत आहे. म्हणून सगळ्यांचा पुढचा आत्ता लटक आहे. तुम्ही तुमचं हृदय आता कसं परिपक्व करायचं ते तुमच्या हातात आहे. तुम्ही लवचिक फुलं की रडण्याच्या कक्षेत गेले तुम्ही त्याच्या लागला. आता चांगले पक्के बना, चांगलं ध्यानात घ्या संतांच्या संगतीमध्ये. म्हणून तुमच्या पुढचं रडणं हसणं ते स्पेशल खोटे. लटके हसे लटके रडे, लटके उडे लटक्या पे. काय उड्या मारायलाय, काय हास्य झालाय. नाही म्हणले रोजगार करणाराचा पोरगा PSI झाला. तू पागल झाला का? ते PSI झाला. काय झालं? हो ते PSI झाला म्हणून काय झालं? PSI झाला म्हणून चोराला पकडी का? ह्यो बी चोऱ्या करू शकतो. काय करू शकतो? मोठमोठाले गडके दाबणं म्हणजे कपले दाबणं म्हणजे काय करणं आहे. आणि ते आधारात करत हे कुठं करणार आहे? आता चोऱ्यात करणार झाला का? चोऱ्या धरणार झाला का? करणारा झाला. पुन्हा म्हणले बा माय बाप सगळे मजुरी करणारे, त्याचा मुलगा कोण झालाय? त्याचा सत्कार ठुलाय संतांनी का? कोणी ठुलाय? नाही का? काय भानगड आहे नाही का? म्हणून तुकोबाराय म्हणतात लटके उडे लटके उडे लटके बेल. आता ते जे उड्या मारायला PSI खोट्यावरच खोटं उड्या मारायला का खरं? खोट्यावरच खोट्या पद्धतीनं खोट्यात रमलेले बी नाचायले तर हे बी नाचायलं नाही का? आणि खरं असलेलं, कारण त्यानं खरं ध्यानात घेतलं का? खोटं खोट्यावरच भाळलं नाही का? आणि त्यानं सगळं गाव जाळलं मोठं म्हणून म्हणून कोणाला नाही जाळलं नाही का? म्हणून तुकोबाराय म्हणतात लटके उडे लटके बैल लटके माझे लटके तुझे. आता जे काही सगळ्या खाना खुणा नावचं करणं भानगडी सगळ्या खाना खुणा करून आपल्या आपल्या ताब्यात घेणं. आता हे माझ आहे का हे तुमचं पलीकडचं का अलीकडचं माझ आहे? मग आता व्यवहाराकरता करावं लागेल ना, पण नितळ करा. मग अजिबात केसा इतकं कोणाला सरकू देऊ नका, तुम्ही दुखू नका नाही का? मुतू नका, जरा नीट वागा. चढावर मुतू नका आणि बघळ आल्यावर उठू नका, काय करू नका. बघळ येई कुठे कुणकडे जाईल पण चढावर मुत्यावर यायच्या खाली तिकडं जाईल. म्हणून दक्ष राहा, जरा हुशारी करा. नाही तर म्हणतात जाऊ द्या खोटरे म्हणल्यावर त्याला पुन्हा अलीकडे कसं सपोर्ट नका आगाऊपणा. इथं बरोबर राहा. पण समजा हा सगळा व्यवहार व्यावहारिक आहे, मी मात्र पारमार्थिक आहे. आणि व्यवहारिक व्यवहाराच्या जागेवर व्यवहार करायचा.
मनाने व्यावहारिक समजणं म्हणजे होत नाही. म्हणजे पारमार्थिक आहोत आपण, आणि पारमार्थिक म्हणल्यावर हे व्यावहारिक हाताळतानाच नाही ना, ते कधी नाही, ते हाताळीत असतानाच नाही. असं निर्मळ जीवन जगता येतं आपल्याला. काय ताकद आहे माणसाच्या देहामध्ये. बराय म्हणतात देवा निर्मळ जीवन तुम्हाला जीवन जगता येते, फक्त आम्हाला बी असं करून ठेवा, उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, पण ऐसे मध्ये करून ठेवा नारायणा, मला बी असं करून ठेवा, समूळ वासना अजिबात माझी नष्ट करून टाका. वासना पट्याची वासना, पट्यांमध्ये मनामध्ये खऱ्यानं धरली घेणं देणं. वासना कशाची आहे? पट्याची. आणि कशात आहे? पट्या मनात. कोणा धरली? खऱ्या म्या. मग ती खोटी वासना, खोट्याची, खोट्या मनातली, ते सगळंच खोट आहे. ती त्याला मानणारा खरा आहे. म्हणून मन खरं नाही, वासना खरं नाही, तर ते सगळं सगळ्या भानगडी तशा तशा आहेत, तशा मानल्यात, आणि तशा तशा आहेत म्हणल्यावर त्या नाहीतच. म्हणून लटके गाय लटके घ्याय, लटके जाय लटक्या पे, लटकच गाय लागले, लटकच घ्याय लागले, लटकच लटक्यानं खुश व्हायले, लटकच लटक्यानं रडायला लागलं. रडणं बी लटकच आहे, हसणं बी लटकच आहे. असा हा लटक्याचा हिशोब चालू संतांकडून ध्यानात घ्या. आणि दर्जेदार जीवन जगा, कधी धक्का लागू देऊ नका अंगाला. लटिका भोगी, लटिका त्यागी, लटिका जोगी, जग माया. कधी कधी महाराज प्रमाण घेतात, थोड्या फाऱ्या कष्टेनं संन्यास घेतलाय, अष्टांग योग साधना केली. कशात? जग कसं आहे? खोट आहे. आणि मग आळ्या पिळ्या देऊन जग समाधी लावून बाजूला करायचं म्हणल्यावर दिलं गे का? एका ज्ञानोबाराने त्या योग्याच्या वाटाला लागलेल्या माणसाचं वर्णन केले ज्ञानेश्वरी पण. जी लागलेली ह्या योग्याच्या वाटा, त्या दुःखाची वाटा भागाला नाही का, किंवा बोचल्या माणसाला लोखंडाचे फुटाणे खाणं म्हणजे कसं काय ना. आता सगळं जग खोटं गेला, इतकं तंतोतंत सगळं व्यवस्थित केलंय. प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे सगळं अगदी कडोचोट केलेलं आहे. आणि कडी चोट करून, कडे लोट करून जिंकलंय सगळं. कशात? फाट्यात का खऱ्यात? अरे वळ खावा का त्याला बेजार व्हावा. काही काही म्हणले आपण त्याला अजिबात सोलत नाही, तसं कळत तसंच आरण्यात आलो, फक्त लंगुटीवरच येईल. आपण अरण्यच नाही ना. जग कुठे नाही, जगाला सोडून तो अरण्यात आला का? अरण्य जग सारखंच आहे नाही का? त्या अरण्यातला भरत गुतला म्हणा, काय सोडणारा? काय महाराज राज्य सोडणं म्हणजे तुम्हाला दिलं वाटायला का? राजा होता तो भरत राजा नाही का? काय वर्णन केलं ज्ञानेश्वर महाराजानं, त्या भरताचं वर्णन केले. राज्याचा महाराज एवढ्या राज्याचा त्याग करणं नाही का, काय किती ताकद त्यानं वर्णली. सगळ्या राज्याच्या अनुकूल स्त्रिया, अनुकूल संपत्ती, अनुकूल नोकर चाकर, त्याच्यावर काय लाभ नव्हतं का? तुम्ही संन्यास घ्या नाही ना. एवढं मोठं वैभव त्यानं सोडून दिले. ज्ञानोबाराय तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. ते म्हणतात 18 भार वनस्पती, वले फुले ओळती, पालीच्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी राज्य राणी व कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून या योगी कासया वन सेविती. त्याला त्याग केलाय आणि अरण्यात जाऊन शिर्याच्या हरणाच्या असणाऱ्या पिल्ल्यात जीव अडकला ना. आता ते घर बरं होतं का ते अरण्य? हे पिल्ले याचे होते, पण ते पिल्लू तर त्याचं नव्हतं ना. कोणाचं पिल्लू होतं? ते हरणाचं पिल्लू होतं. त्या हरणाच्या पिल्ल्याला नाही जन्म घ्यायची पाळी, अगर तो संन्यासी होता आणखीन एक जन्म घ्यावाच लागला. धारणी गर्भा गेला, मला तो घासला वास नेहमी म्हणतात. म्हणून हे जग जर ओळखीला असतं तर सोडायची गरज नव्हती. आणि एक तर मुलाला आपण त्याच्या नादीत लागलो बाबा, ही मंदिर गोळाच करीत सुटला. एकानं लंगुटी लावून गेला, एकानं तो त्याग केला, संन्यास घेतला, आणि एकानं जमात करीत होता. त्या तिघातला कोणता बरा आहे नाही का? ते एखादा तरी हलका भारी, सगळे सारखेच. कारण सगळे एकानं बाजूला केली ती खोटीच केली, आणि एकानं जवळ केली ती बी खोटीच केली, आणि एकानं जवळ नाही केली, बाजूला नाही केली, पण आपणच त्याच्यापासून बाजूला गेला. त्यानं बी काय केलंय? सगळं खोटच केलं का नाही? असं हे कधी कळल आपल्याला? आणि हे कळून घेणारे किती भाग्यवान आहेत. जे भाग्यवान आहेत त्यांच्या समोर असताना हा हिशोब येईल, चित्ता येईल,
आणि त्यानं जर खरंच ध्यानात घेतलं आणि ध्यानातच जर ठेवलं, ध्यानात घेऊन जर ध्यानात नाही तुला समजा, तिने कसे साध्य आता तुम्हाला त्याला सांगितलं. त्याग केलाय हा. आणि तो लोळायलाय संसारात. हो ना, दोन्ही कसे साध्य होते? कसे सारखे होते? त्याच्यापेक्षा कुमाराच्या लग्नात जेवलं बरं आहे का वामनाच्या? खोट्यातच येत ना, जमा केलेलं अरे खोटं महाराज त्याला खोटं वाटते ना, सोडलं. खोटं खोटं. आणि तुम्हाला खरं वाटेल म्हणून तुम्ही सोडीना. खोटं दोन्ही कसे वाटलं, काय साध्य होते? खोटं वाटलं म्हणून नाही सोडत आहे मी. खोटं वाटलं नाही म्हणून नाही सोडत. खोटं वाटलं म्हणून, खोटं वाटलं म्हणून सोडायचं. खोटं वाटलं सोडायची गरजच नाही. खोटं वाटलं सोडायची गरज काय? करता करता काही खोटं पाण्याला उठी टाका आणि म्हणून मी खोटं सोडून हात नाही लावला. आणि खोटं वर केलं म्हणून हात नाही लावला तुम्ही. आणि पुन्हा सांगायला नाही सोड त्याला हात नाही लावला, हात नाही लावला, नाही का? नोट दिसली 2000ची बंडलच दिसलं आणि ते म्हणजे मी हात नाही लावला, काहून म्हणजे पोरायचं खेळायचं. अरे वा वैराग्यवान, काय वैराग्य म्हणा, काहून नाही घेतलं 2000 म्हणत म्हणजे ते पोरायचं खेळायचं होतं. आणि तुम्ही त्याचा त्याग केला का त्याला ओळखीने त्या माणसाचं त्याग नाही. त्या तुमच्या मापात ते खोटंच आहे. तुमचं माप जर धरलं, पहा अर्जुन म्हणता, अर्जुनाला देव म्हणतात, पाहता तुझे पाडे अवघेची का थोकडे. तुमच्याकडून ते खोट एकमेकातून तुमच्याकडून अर्जुना पाहता तुझे निपाडे, तू या पूर्ण जर धरलं तर ते अवघेची का थोकडे. ऐसे गुरुशत्व चोखडे मारता तुझे, एवढी ताकद आहे तुझ्यामध्ये, नाही का? म्हणून त्यांनी अहंकार निर्माण व्हाय करता केल्या धनकडी. काय केलंय? कोण आहे आमच्यासारखं? सगळ्याचा त्याग केलेला आहे. अहंकार निर्माण झाला, ते सोडलं, पण ते खोटं सोडलंय. आणि खोटं कळल्यावर काही नक्की पश्चाताप येते, आपण ते केलं का, ते खरं केलं का खोटं केलं? खोटंच केलं. जमा करणाऱ्यांना बी खोटंच जमा केलं, त्याग करणाऱ्यांना खोटाच त्याग केला आणि पांगून देणारा सगळं खोटंच केलं. उभं राहिला, आपला जागं करायचं बाबा, कशाच्याच नादी लागू नका तुम्ही. कारण कोणाच्या नादी लागता? तुमच्याच नादी लागा. आता फक्त तुम्ही तुमच्याच नादी नाही लागली. आता फक्त कोणाच्या नादी लागली? कोणाच्या खोट्याच्याच नादी लागली. आणि पुन्हा म्हणतात मला काय समजेल. तुम्ही खोट्याच्या नादी लागले, तुम्हाला काय समजा? तुम्ही जर तुमच्या नादी लागले असेल तर आम्ही तुमच्या नादी लागलो असतो, नाही का? कोणाच्या नादी लागली आतापर्यंत? कोणाच्या नादी लागली जरी असते तरी ते काही नाद खराच नव्हता. तुम्ही तुमच्या नादी लागा आणि नादी लागणाऱ्या बद्दलही तुकोबाराय म्हणतात, लटिके भोगी लटिके त्यागी, लटिके जोगी जग माया, लटिका तुका लटिक्या भावे, लटिके बोली लटिक्या बेद. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुका बी लटकाच, मी तुकाराम खरा आहे का? तुकाराम बी लटकाच आहे. तुम्हाला बोध करायला हा बोध बी लटकाच आहे आणि तुम्ही बोध ग्रहण करायला देवी लटकच आहे. मग तुम्ही मी जे आहोत ते मधातलं सगळं खोटं, पण तुम्ही मी दोन पण नाही तर एकच आहे आणि ते मात्र खरं आहे. असं तुम्ही कशावर या? खऱ्यावर या. आणि खऱ्यावर आल्यावर पण काय राहिले? खऱ्यावर येण्याकरताच आहे ना. आणि पण त्याच योनीत त्या जीवाला खऱ्यावर येता येत नाही. आणि माणसातला जीव खऱ्यावर येऊ शकतो, पण त्याला तर जास्त नाद धरलाय पट्याचा. पाशवादिकानं जास्त नाद धरलाय का माणसात हातल्या जीवाला? माणसातला ते आपला जीव इतका नित्तळवणी राहू शकतो, कशालाच हात लावू शकत नाही तो त्यांना ओळखल्यानंतर. फक्त ओळखीनं बाकी. म्हणून तो कुमाराला सांगावं लागला आपल्याला, बाबा पुन्हा चक्कर तुमची कवा येईल कोणासो, ओळखायला ह्या देहात तोंड आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या न करा. म्हणे तुझ्या बंधू भाव धरा, ओळख नाही तरी चाल अघोरागा, वासुदेव करीतो फेरा. वाड्यात बाहेर द्वारा कोणी काहीतरी दान पुण्य करा, जरासं तरी आमच्या बोलण्याकडे लक्ष द्या. आणि जॉब न द्या तरी जातो माघारागा. जर उत्तर देत नसेल माझा मी निघून जाईल. असं हे जग लटक्या स्वरूपाचं आहे. नाही आणि ते आहेच मानले खऱ्यानं, लटक नाहीच आणि आहेच मानले ते खऱ्यानं मानले आणि म्हणूनच खरं बेजार. आता खरं बेजार आहे तर त्याच्या पापानं का देवाच्या कोपानं? पाप नाही, कोप नाही, त्याच त्या ठिकाणी असलेलं अज्ञान त्याला बेजार करतात. अज्ञान बाजूला केलं की अज्ञानी खरं नाही ते, याचं स्वरूप खरे. याचं स्वरूप ध्यानात आलं की अज्ञान पण राहत नाही, ते हरपून जात. अज्ञान अवघे हरपे,
विज्ञान निशेष करते असताना करपून जातात त्याची पान, हात लावला की तुकडा पडत. ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईचे. तुम्ही मग स्वरूपानं ज्ञान व्हा, मी ज्ञान आहे समजा. आणि कसं असतं ते ज्ञान सांगायसारखं नाही. जेणे सांगतयाची बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे. ऐसे जाणणे साने मोठे गुरु निधी. ऐसे वर्मचे गुढ ते किजेन वाक्य आरूढ. ज्याने थोडीन प्रियन कुळ बहुत म्हणीचे. असं संत आपल्या लक्षात आणून देतात. तुकोबाराने सगळ्या जगाबद्दल सांगितलं. आता काय ध्यानात घ्यायचं आणि तुमच्या असणाऱ्या निश्चयाला काहीतरी बदल करा आणि असणाऱ्या जागेवर घ्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बरका. विठाला 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके हे वागयन्ते पोसावे. सोनी मज द्यावे कथाय आहे. हे फळांची सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूतापरस्परे जडो मैत्रत्वा. गुणिकांचे तिनीरथाव. विश्व स्वधर्म स्त्रिय पाव. दो देवांची दोते नाहो प्राणीला. वर्षोत सफळ मंगळी ईश्वर निशांती माध्याची. अनावरत भूमंडळी भेटवतया कला कल्पतरुचे आरव. चैतना चिंता म्हणचे गाव. फुलकीचे अर्णव शांती. चंद्रवेशे आलांचन मार्कंड देता पहिन. ते सर्व हि सदा सत्यन सुरे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निवृत्ती भक्ती. भजीचो आदि तुमची अखंडित. आणि विशेष भक्ती रस्ताग्रस्ती जय होवावी. एक म्हणे निष्ठेश्वराहो. हा होई दान प्रतापो. येणे वैज्ञान देतो या. येणे वैज्ञान देतो या. येणे वैज्ञान देतो या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बरका. दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज. का धान्यात देणार त्याला. आणि परमात्मा सगुणाला धान्य देतो ना. विटीवर योजना परमात्मा पण रूप धारण केली. रूप सगुण आहे, तो नाही सगुण. त्याला सगुणाचं रूप घेतले आला सगुणाला.